कुस्ती यांच्याकडे जाणार आहे। शायनाजी, ज्या पद्धतीने भाजपने आता दुबार मतदारांवरती आपली भूमिका मांडलेली आहे, आपणही त्या भूमिकेशी सहमत आहात का? आपली भूमिका याबद्दलची काय आहे? आम्ही सगळ्यांचा हेच की स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन जेव्हा येते तेव्हा तुम्ही फक्त वोट चोरी म्हणून बोलतात, तर लोकसभामध्ये वोट चोरी होतं की नाही हे फक्त तुम्ही स्पेसिफाय करा। लोकसभामध्ये MVAचा तुम्ही बघा तर 2.5 crore वोट्स आणि आमच्या महायुतीच्या 2.48 crore वोट्स, म्हणजे डिफरन्स फक्त 2 लाखचा होतं। आता ह्याच्यात तुम्ही 31 असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीजला बघा तर तिथे डबल वोट्स आहे आणि ते डबल वोट्स नेहमीच तुम्ही जे स्पष्टीकरण केलं तर तुम्हाला माहिती पडणार की 288 जे कॉन्स्टिट्युएन्सीज आहे त्याच्यात ऑलमोस्ट 16 लाख वोट्सला घेऊन प्रश्न आहे, राईट। तर जेव्हा इलेक्शन कमिशनने सफाई केलं, तुम्ही बघितलं तर जे लोकांचं देहांत झालं, मायग्रेशन जे असते, जिथे डबल वोटर्स आहे, जिथे असं स्पष्टीकरण केलं तिथे तुम्हाला खूप अडचण होते। आणि जेव्हा आशिष शेलार साहेबांनी हे उजागर केलं की रोहित पवारच्या जामखेड कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये 5,500 डुप्लिकेट मुस्लिम वोट्स आहे, तर तिथे तुमच्या चुप्पी। नाना पटोलेच्या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये 500 मुस्लिम डबल वोट्स आहे, तिथे तुमच्या चुप्पी। वरुण देसाईच्या बँड्रा ईस्ट कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये 13,300 मुस्लिम आणि ख्रिश्चन डबल वोट्स आहे, तिथे तुमच्या चुप्पी। आणि जेव्हा इलेक्शन कमिशन त्यांचं काम करतात की जास्तीत जास्त लोक बाहेर या, वोट करा, परंतु आम्हाला डुप्लिकेशन नाही पाहिजे, परंतु आम्हाला इन्फिल्ट्रेटर्स नाही पाहिजे, परंतु आम्हाला बोगस वोटर्स नाही पाहिजे, तिथे तुम्हाला खूप मोठं अडचण होते। तर हे जे प्रोपगँडा पॉलिटिक्स आहे ना, जे तुम्ही बघितलं, उभाटा असो किंवा माननीय राज ठाकरे त्यांचे जे आंदोलन होते, आंदोलन नक्कीच करा, परंतु तिथे तुम्ही इरेग्युलॅरिटीज फक्त तुमच्या पक्षासाठी आणि तुमच्या एका बाजूचे एककल्ली मुद्दे मांडू नका असं आपल्याला कुठेतरी म्हणायचं आहे। आपण याच्यावरती उत्तर घेऊया शायना।